नमस्कार. शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात सध्या बघा आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुमचा जो काही मुख्य विषय आहे, तर तो मुख्य विषय सध्या बघा व्यवस्थित त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना टाका, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये जे काही प्रेफरन्स असेल, तर त्या विषयाचे किंवा त्या विषयाशी रिलेटेड असलेले जे काही उपविषय आहेत, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रेफरन्स सध्या जनरेट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांचं जे काही सध्या बघा या ठिकाणी सेफ स्कोर असेल, तर तो सेफ स्कोर नेमका किती असणार आहे, तसंच जे काही स्टुडंट आहे म्हणजे या ठिकाणी संपूर्ण उमेदवार आहे, तर ते उमेदवार नेमके किती मार्कापर्यंत सध्या बघा तुम्ही होप्स ठेवू शकतात. कारण सध्या जी काही कॉम्पिटिशन आहे, तर ते कॉम्पिटिशन इथं वाढलेलं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महत्त्वाचे संपूर्ण बघा या ठिकाणी वेकेन्सी जी आहे, तर ती वेकेन्सी कशा पद्धतीने येते, तसंच तुमचे जे काही सध्या तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना त्याच्यामध्ये जी काही माहिती आहे तुमच्या फॉर्ममध्ये सेल्फ सर्टिफायमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही माध्यमनिहाय कशा पद्धतीने माहिती भरतात, तसंच जो काही तुमचा निवडीचा गट असणार आहे, तर तो नेमका कशा ह्या ठिकाणी बघा तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट होणार, अशा संपूर्ण जी काही माहिती आहे, तर ती माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत जे काही सध्या सेफ स्कोर असेल, जो सध्या किती मार्कापर्यंत या ठिकाणी तुम्ही होप्स ठेवू शकतात, त्या संदर्भात अनेक व्हिडिओ सध्या बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवर बनवण्यात आलेले आहे. तर सध्या आपल्याला जे काही कॉम्पिटिशनमध्ये असलेले उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांची बघा या ठिकाणी रेंज देण्यात आली आहे. आता त्याच्यामध्ये नेमके तुम्हाला किती मार्क आहे, किती गुण आहे, त्याच्यानुसार या ठिकाणी बघा तुमचं जे काही पुढील प्रेफरन्स असेल, तर ते प्रेफरन्स सध्या बघा तुम्हाला तुमच्या विषयानुसार जो काही पदवीचा विषय तुम्ही जनरेट करताय, त्यानंतर 10वीचा बेसवर, 12वीच्या बेसवर जे तुमचं माध्यम आहे, त्याच्या रिलेटेड जे काही सध्या बघा पवित्र पोर्टल आपल्याला प्रेफरन्स रन करत असतं. आता सध्या जे काही तुमचं इथं रेंज जर बघितली, तर इथं आपण सध्या जे काही कॅल्क्युलेशन आहे, तर ते सर्वसाधारण 9 ते 10 मार्काचा गॅप करून इथं कॅल्क्युलेशन सध्या बघा करण्यात आलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर 180च्या अबाऊ जर आपण विचार केला, तर फक्त 12 उमेदवार म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या ठिकाणी एकत्रित जर बघितले, तर 12 ह्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 170 ते 100 ह्या ठिकाणी जवळपास 79 पर्यंत जर उमेदवार बघितले, तर ह्या रेंजमध्ये फक्त 106 उमेदवार सध्या पाहायला मिळत आहे. आणि जर इथून 170च्या वरती जर आपण सर्व उमेदवार बघितले, तर हे 12 आणि हे 106 म्हणजे ह्या ठिकाणी 118 उमेदवार सध्या पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. त्यानंतर पुढे जर आपण इथं विचार केला 160 ते 169 पर्यंत जर विचार केला, तर एवढ्याच रेंजमध्ये फक्त 4041 उमेदवार आहे आणि इथून जर 160च्या पासून 180 पर्यंत जर विचार केला, तर ऑल प्रवर्गाचे किती उमेदवार आहे? 559 एवढे उमेदवार आहे, बरोबर. 559 म्हणजे हे 12, 118 आणि हे 441 असे 559 उमेदवार सध्या होतात. त्यानंतर पुढे जर आपण इथं विचार केला, तर इथं बघा 150 ते 159 दरम्यान जर विचार केला, तर 1113 उमेदवार आहे आणि इथून 150 पासून संपूर्ण उमेदवार वरपर्यंत 180 पर्यंत विचार केला, तर 1672 उमेदवार सध्या बघा पाहायला मिळतात. आता जे काही कॉम्पिटिशनचे जे सध्या बघा उमेदवार आहे, ते म्हणजे इथून स्टार्ट होतात 140 ते 159 पासून जे काही उमेदवार आहे, तर ते सध्या बघा इथं स्टार्ट होणार. आता 140 ते 149 दरम्यान किती आहे? 2979 उमेदवार आहे आणि टोटल जर केली आपण हे संपूर्ण उमेदवार, तर ते किती होतात? तर 4651 म्हणजे इथून कॉम्पिटिशन खऱ्या अर्थाने सध्या सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये वेकेन्सी नेमकी किती येते? जास्तीत जास्त वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी येण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना सध्या बघा या ठिकाणी भरतीमध्ये संधीही अवेलेबल होणार. त्याच्या पुढचा जर गट इथं आपण विचार केला, तर तो म्हणजे 130 ते 139 दरम्यान निव्वळ बघा ह्या रेंजमधले उमेदवार किती आहे? 6669 आणि 130 पासून तर 180च्या अबाऊ जर विचार केला, तर ह्या ठिकाणी 11320 उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी संपूर्ण ऑल कॅटेगरीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जो काही मीडियम रेंजमध्ये जर उमेदवार बघितले, तर 120 ते 129 मध्ये किती आहे? 13397 आणि ऑल जर बघितले आपण 120 पासून तर टॉप उमेदवारपर्यंत, तर किती आहे? तर ते 24717. आता हे जे काही टॉपचे उमेदवार आहे, तर ते सध्या बघा एवढे आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर त्याच्यापेक्षा खाली जर आलो आपण 110 ते 119, त्याच्यामध्ये फक्त 22,688 उमेदवार आहे आणि ऑल जर उमेदवार बघितले, तर 47,000 पेक्षा जास्त उमेदवार आपल्याला 110 पासून तर 180 अबाऊ उमेदवार इथं पाहायला मिळतात. आता प्रश्न असा आहे की तुमचा समजा ह्या ठिकाणी 120 ते
29 दरम्यान तुमची या ठिकाणी बघा रेंज आहे, म्हणजे जो काही तुमचा रँक आहे ह्या दरम्यान आहे आणि तुमच्या रँक दरम्यान किती 13,397 आणि ऑल जर बघितले आपण 180 पासून तर ह्या ठिकाणी 120 पर्यंत तर ते किती 24,717. आता हे 24,717 जे आहे तर हे ऑल सध्या बघा कॅटेगरीचे असणार आहे, बरोबर. आता हे ऑल कॅटेगरीचे असणार आहे, परंतु ह्याच्यामध्ये नेमकं कोणत्या माध्यमाचे किती उमेदवार आहे तर ते सध्या बघा आपल्याला कळणार नाही. आता ह्याच्यामध्ये काही उमेदवार जे आहे तर ते मराठी माध्यमचे असेल, काही हिंदी माध्यम, काही उर्दू माध्यम, काही इंग्रजी माध्यमाचे असणार आहे. त्यानंतर काही जे आहे तर ते फक्त 1 ते 5 साठी पात्र असणार आहे, म्हणजे त्यांच्याजवळ टीईटी असेल, सीटेट असेल पहिला पेपर. काही उमेदवारांकडे टीईटी सीटेट नसणार आहे, बरोबर. म्हणजे ते उमेदवार डायरेक्ट पुढच्या गटासाठी म्हणजे 9 ते 10 असेल, 11-12 साठी ते पात्र होणार. म्हणजे ह्या ठिकाणी परत विषयाचं जे काही वायफर्केशन सध्या बघा होणार आहे. म्हणजे एकंदरीत तुमचा इथं 120 ते 129 जी काही रेंज आहे त्याच्यामध्ये जरी तुमचा इथं बघा नंबर असेल तरी देखील तुमचे जे काही 24,717 आहे तर हे जे काही कॉम्पिटिशन आहे तर हे संपूर्ण उमेदवारांसोबत नसणार आहे, कारण ह्याच्यामध्ये देखील पूर्ण फोड होणार आहे. त्याच्यात काही उमेदवार फक्त 1 ते 5 साठी असणार आहे, काही उमेदवार टीईटी सीटेट क्वालिफाय नसणार आहे. त्यानंतर तुमच्या प्रवर्गातील जी काही उमेदवारांची संख्या आहे तर ती अगदी कमी असणार आहे. म्हणजे तुम्हाला जी संधी आहे तर ती संधी आता कशाच्या बेसवर सध्या बघा या ठिकाणी सर्वात जास्त जी काही संधी असेल तर ती मिळू शकते. तर त्याच्यासाठी बघा या ठिकाणी जे काही जाहिरात असते तर ती जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलवर अशा पद्धतीने इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा आडवं आरक्षण असतं, त्यानंतर उभं आरक्षण असतं, बरोबर. उभं आरक्षणामध्ये आपले जे काही प्रवर्ग आहे तर ते सध्या इथं देण्यात येतात. आता ह्या ठिकाणी बघा अनुसूचित जाती जमाती असेल, अनुसूचित जमाती पेसाची पद, विजा त्यानंतर भजब असे हे संपूर्ण जे काही क ड विमाव त्यानंतर विमाप्र EWS SBC आणि खुला असे जे काही उभं आरक्षण असतं आणि आडवं आरक्षण म्हणजे हॉरिझॉन्टल त्याच्यामध्ये महिलांसाठी बघा या ठिकाणी विशेष जे आरक्षण आहे तर ते देण्यात आलेलं असतं. त्यानंतर माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जाहिरात जी आहे तर ती जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये काही जे सध्या बघा पदं आहे तर ती दिव्यांग उमेदवार असतात, त्यांच्यासाठी राखीव असतात, तर त्यांची देखील वेकेन्सी इथं येत असते. आता ही वेकेन्सी अशा पद्धतीने येते. त्यानंतर तुम्हाला जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स कशाच्या बेसवर सध्या जनरेट होणार तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं जे काही माध्यम आहे तर ते माध्यम तुम्ही कोणतं नोंद केली, तुमचं जे सध्या बघा पदवीचं असेल ह्याच्यामध्ये 10वी 12वी पदवी त्यांचं डी एड बी एड यांचं माध्यम नेमकं कोणतं आहे त्याच्या बेसवर तुम्हाला जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा प्रेफरन्समध्ये तुम्हाला तिथं दाखवली जाते. ह्याच्यामध्ये मराठी माध्यमासंदर्भात उमेदवारांना मराठीची वेकेन्सी दाखवली जाते. त्यानंतर ह्या ठिकाणी इंग्रजी माध्यमासंदर्भात इंग्रजी जी काही सध्या आलेली वेकेन्सी असेल तर ती आपल्याला प्रेफरन्स जनरेट होतात. उर्दूवाल्यांना उर्दूचे असतात. म्हणून ह्या ठिकाणी माध्यम जे आहे तर ते माध्यम अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तर व्यवस्थित बघा एकदा चेक करून घ्या. तुमचं 10वीचं माध्यम नेमकं कोणतं आहे, 12वीचं माध्यम कोणतं आहे, त्यानंतर जे काही पदवी असेल आणि बी एडचं माध्यम नेमकं कोणतं आहे ते एकदा व्यवस्थित चेक करून सविस्तर बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना ते माध्यम व्यवस्थित टाका, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर त्या माध्यमाचे तिथं जनरेट होणार. आता इथं चुकून जर तुम्ही दुसरं माध्यम जर तुम्ही टाकून दिलं, बरोबर, म्हणजे तुमचं समजा ओरिजिनल माध्यम मराठी आहे आणि चुकून तुम्ही इंग्रजी माध्यम टाकून दिलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी माध्यमाचे जे काही प्रेफरन्स असेल तर ते जनरेट होणार आणि ते जनरेट झाल्यानंतर तुमचं जर तिथं सिलेक्शन झालं तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं माध्यम मराठी होतं परंतु इंग्रजीच्या ह्या ठिकाणी वेकेन्सीवर सिलेक्ट झाला तर तिथं तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. उर्दू संदर्भात देखील तशाच पद्धतीने तुमचं उर्दू असेल तर उर्दू टाका, म्हणजे तुम्हाला पुढे भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं जे काही तुमचं सिलेक्शन होत असतं तर ते म्हणजे ह्या ठिकाणी 4 गटामध्ये होत असतं. 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी हे 4 गट असतात. आता याच्यामध्ये हे जे काही 2 गट आहे तर ह्या गटासाठी बघा तुम्हाला टीईटी आणि सीटेट ह्याचे पेपर पास व्हायला लागतात, म्हणजे तुम्ही पात्र त्या ठिकाणी असायला पाहिजे. 1 ते 5 साठी ह्या ठिकाणी तुम्हाला पहिला पेपर टीईटी किंवा सीटेटचा लागतो आणि 6 ते 8 साठी तुम्हाला दुसरा पेपर टीईटी सीटेटसाठी लागतो. आणि ज्यांचं टीईटी किंवा सीटेट कोणतंही क्वालिफिकेशन नाही किंवा कोणतंही तुम्ही पात्रता परीक्षा पात्र नाही तर अशा उमेदवारांचं ग्रॅज्युएशननुसार ह्या ठिकाणी 9 ते 10 साठी त्यांना प्रेफरन्स जनरेट होतात. ज्यांचं PG असेल
त्यांना 11वी आणि 12वीचे प्रेफरन्स सध्या जनरेट होतात. या ठिकाणी तुम्हाला TET किंवा CTET या ठिकाणी लागत नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही अपात्र जरी असाल किंवा तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी TET CTET जरी नसेल तरी तुम्ही इथं 9वी 10वीसाठी 11वी 12वीसाठी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होणार. त्यानंतर बघा या ठिकाणी TET1 आणि TET2 असेल, CTET1 आणि CTET2 हे जे काही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सर्वात जास्त जी संधी आहे तर ती संधी म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, त्यानंतर खाजगी अनुदानितच्या जे काही सध्या वेकेन्सी येत असतात डायरेक्ट म्हणजे एकास एक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपला जो काही स्कोर असतो त्याच्या बेसवर डायरेक्ट निवड असते. म्हणजे इथं इंटरव्ह्यू संदर्भात कोणतीही सध्या बघा त्या ठिकाणी नसतं. म्हणजे इथं डायरेक्ट तुम्हाला निवड जी असेल तर ती निवडीची संधी इथं सगळ्यात जास्त अवेलेबल इथं होत असते, बरोबर. त्यानंतर महत्त्वाचं निवडीसाठी तुम्ही जो काही विषय आहे तर हा विषयाचा प्रश्न सध्या रजिस्ट्रेशन करताना जे काही फॉर्ममध्ये पदवीचा जो विषय आहे तर तो मुख्य विषय सध्या बघा टाकायचा आपल्याला लावलेला आहे. आता याच्यामध्ये भाषा विषय जर मध्ये बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये 3 विषय येतात, मराठी विषय, इंग्रजी विषय आणि हिंदी विषय, बरोबर. असे हे विषय येतात. तर हे विषय आपल्या पदवी परीक्षेमध्ये सध्या बघा मुख्य विषय नेमका कोणता आहे तो एकदा व्यवस्थित बघा आणि तोच विषय सध्या बघा पहिला जो काही प्रधान विषय असेल तर तोच विषय त्या ठिकाणी नमूद करा. इतर विषय जर असेल तर ते त्या ठिकाणी बघा नमूद करू नका, जेणेकरून तुम्हाला चुकून जर प्रेफरन्स आले आणि त्याच्यावर तुमची निवड झाली तर तुम्ही डायरेक्ट पुढे अपात्रही होऊ शकता, कारण तुमचा मुख्य विषय तो नसणार आहे, बरोबर. आता जे उमेदवार गणित विज्ञान संदर्भात बघा पात्र असणार तर त्यांनी आपल्या पदवी परीक्षेमध्ये आपले जे काही BSCचे विषय असेल, त्यानंतर BCOMचे विषय असेल तर त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी भरा. त्यानंतर समाजशास्त्र संदर्भात जे काही विषय येतात तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही 6 ते 8 साठी जर असाल तर डायरेक्ट सामाजिक शास्त्राचे जे काही सध्या सिलेक्शन आहे तर ते तुम्हाला होत असतं. आता सामाजिक शास्त्रामध्ये जे विषय येतात त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, बरोबर, अर्थशास्त्र असेल, हे जे विषय आहे तर हे विषय व्यवस्थित तुमच्या पदवी परीक्षेमध्ये चेक करून घ्या आणि तेच विषय सध्या बघा टाका, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स तुम्हाला ह्या ठिकाणी तुमच्या विषयानुसार पदवीचं मध्ये जे काही विषय असेल त्याच्यानुसार तुम्हाला जनरेट होणार आहे. त्यानंतर इतर विषयांचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे तुमचं 11वी आणि 12वी संदर्भात जे काही विषय असतात त्याच्यामध्ये बघा तुम्हाला PG आवश्यक असते. आता तुमच्या PGमध्ये जो तुमचा स्पेशल विषय असेल त्या विषयानुसार तुम्हाला इथं प्रेफरन्स जनरेट होता. हे प्रेफरन्स सर्वसाधारण खाजगी अनुदानित शाळेमध्ये सध्या बघा सर्वात जास्त वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जिल्हा परिषद मनपाच्या काही शाळांमध्ये देखील वेकेन्सी आपल्याला 11वी 12वीची पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला संधी इथं मिळत असते. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जो स्कोर राहील टेट परीक्षेमध्ये तर त्यांना बघा या ठिकाणी विषय जो काही शिक्षक असेल विषयाचा PGचा 11वी 12वीचा तर त्यांना तिथं संधीही मिळत असते. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये एकंदरीत जर कट ऑफ जर विचार केला तर त्याच्यामध्ये वेकेन्सी जास्तीत जास्त आली तर कट ऑफ जो असेल संधी असेल तर ती जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी सध्या बघा मिळू शकते. आता रजिस्ट्रेशन करताना आधी व्यवस्थित तुमचे विषय असेल तर ते विषयाचं सिलेक्शन व्यवस्थित करा, बरोबर. त्यानंतर तुमचं पदवी संदर्भात जे काही डाऊट असेल तर त्या डाऊट या ठिकाणी तुम्हाला तुमचं महाविद्यालय असेल त्या ठिकाणी देखील एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या. युनिव्हर्सिटीला देखील क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या. तुमचा मुख्य विषयासंदर्भात अजूनही तुम्हाला या ठिकाणी बघा डाऊट असेल तर लेखी प्रमाणपत्र असेल तर ते महाविद्यालयातून सध्या बघा घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर सध्या हे एक मुख्य विषयासंदर्भात होतं. TET CTET संदर्भात जे काही डिजिलॉकरमधून तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या CTETचं आणि TETचं तुमच्याकडे ऑफलाईनमध्ये सध्या बघा असणारच. तर हे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करून तुम्ही व्यवस्थित बघा पवित्र पोर्टल जो काही टॅब आहे रजिस्ट्रेशनचं तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती भरा, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये जरी तुमचे एवढे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांमधून अर्धे उमेदवार जे आहे तर ते सध्या बघा क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी तुमच्या विषयानुसार ते कॉम्पिटिशनमध्ये नसणार आहे. म्हणजे तुम्हाला निवडीची जी संधी आहे तर ती जास्तीत जास्त सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. म्हणून सध्या रजिस्ट्रेशन करून घ्या. पुढे ह्या संदर्भात अजून सविस्तर व्हिडिओ येईल तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जरी वेकेन्सी आली तरी देखील जी काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ बघा सर्वसाधारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा बघणार आहोत. तर सध्या ह्या गोष्टी व्यवस्थित नमूद करा, जेणेकरून तुम्हाला निवडीचे चान्सेस सध्या बघा तिथं वाढणार आहे. ह्याच्यामध्ये महिला आरक्षणासंदर्भात ज्या महिला आरक्षणाचा लाभ घेणार असेल त्या महिलांना जे काही ज्या प्रवर्गाला NCL लागू आहे तर ते सध्या असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही महिला आरक्षणाचं जे काही पद असेल
किंवा पोस्ट असेल त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकता, बरोबर. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.